lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move. जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. पुन्हा एकदा स्वागत आहे नव्या ब्लॉगमध्ये. काल मी गेलतो बाहेर फिरायला, जसं की तुम्हाला माहीत असेल. आम्ही गेलतो रुद्रच्या बहिणीकडं. तिथला ब्लॉग मी लई केलं नाही म्हणून टाकाने लई कम केलं भाऊ म्हणून टाकाने. आता आम्ही बघा आमचं पिलू का खाते. राम राम कर पिलू. राम 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 कर. राम राम कर. तुम्हाला दही खायला ये मला येते ना, हो का. रोज सकाळी सकाळी दही खाते आमच्या. यमी यमी. राम राम कर. राम 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 कर. राम राम मंडळी म्हणाव म्हण. राम राम कर. खर राम राम. जय श्रीराम. आणि मी ह्याला चारला इथं बसून हे खतम केल्यावर मग तुम्हाला भेटतोय बघा 2 मिनिटाचा ब्रेक. मित्रांनो अमन आलेला आहे. आता बघा झाडणं पुसणं चालू आहे. हॉटेलची तयारी चालू आहे. आणि आज हॉटेलमध्ये आम्ही एक नवीन डिश, नवीन राईस प्लेट तर आहेच, आता नवीन एक थाली करणार आहोत. आज होईल या उद्या होईल, पण 2 दिवसात नक्की होणार आहे. आणि आता अमन इकडलं झाडून घेतलं, तिकडलं बी झाडून नाही, तिकडलं झाडून घ्यायचं आहे, तिकडलं झाडून घ्यायचं आहे. इकडलं झाडण्यात झालं आहे. आता हे टेबल लावून घेते इकडलं, मग तिकडलं टेबल काढून झाडून घेते आणि तिकडलं लावून घेते. अमन हाती गाव हात. पवन आणि शिवम तिकडे आहेत. हे पवन ककडी कट करायला तुम्हाला माहीत आहे, द शेफ. आणि शिवम तिकडे इकडे गेले. तिकडून बघा रुद्र येऊ आहे. रुद्र फ्री फायर किंग आ रहा है. फ्री फायर किंग. चलो आता आम्ही फ्री फायर खेळतो, तुम्हाला भेटतो थोडं. तर म्हणाली तर बघा हे का करतात करामती हे पोर. मित्रांनो आम्ही करणार चिंचाची पार्टी. चिंचाची पार्टी कसं करतात सांगा बरं आम्हाला. चिंचाची पार्टी करणार नाही बघा. चिंचाची चिंच चिंच दाखी मी हात दाखीला रे. चिंच दाखी का चिंचा इथं बी आहेत जरा. हे आणले चिंच अच्छा घरातून. ह्याच्यात मीठ मिरचू आणि पाणी, थोडं पाणी वगैरे चाट मसाला. हा थोडं चास मध्ये घालून खाऊ म्हणे. तर बघू टेस्ट करून सांगतो तुम्हाला. हो का. इकडे पवन गाई बांधलेले, गाईला पाणी पाजू आले पवन. इकडे आत्ता हवत भरल्या सोबत. तुम्ही बैठला असेल आंघोळ त्या दिवशी तुम्हाला गाई धुता दाखील तो. इथं रुद्र आंघोळ करायला तर रोज चेंज होतं. इथलं पाणी खराब होते म्हणून आम्ही रोज पाणी भरतो याच्यात काढून. हे उद्या हेच पाणी निघून दुसरं पाणी भरतो का. पाईप आत्ताच काढलेलं, आत्ताच भरलं आहे पाणी. सगळं गाईला पाणी पाजले पवननं. तेव्हा तिकडे आहे पवन. आता बकेटातून त्या दोघाला इकडे प्यायला लावून त्या बकेटातून देतो आम्ही त्या दोघाला. बारक्या गाईला एक कारवड आणि एक गोरा आहे. काळं गोरा आहे, पांढरी कारवड आहे. आणि हे सगळ्यात मोठी गाय. आणि का हे पार्टी करायचं नियोजन करायला. हे पार्टी करायचं नियोजन काही कामाचं नाही. जे आहे त्याच्यानं करायचं. बाकीचं काही म्हणायचं बिल्डिंग नाही बोलली नाही व खायचं हेच. कोल्ड्रिंक हे खाऊन मजा करायचं. कोल्ड्रिंक म्हणायला बघा कसं एवढंच करावं. मग पुन्हा भेटणार तर बी हे मस्त आहे की. मग किती बस झालं की गोष्ट खरी आहे रे बाबा. एकदाची ते पण हे हाय की जानवर बनलं, गाय बनलं. आता ह्याने जरा सगळं मटेरियल मिक्स केलं का मग तुम्हाला दाखवतो. सगळं लावून ठेवलं. आता ह्याने चिंच मध्ये मीठ मिरचू सगळं मिक्स करून आल्यात. रुद्र गेले पापडाना तिकडं. आणि हो का हे बघा बसायची योजना करल्यात विशाल आणि दादाभाई. बघा हो का हे पाण्याची बॉटल टाकून इथं बसायचे. हे कोणतं झाड आहे. नारळ आणि पपई. नारळ आणि कोणतं की झाड आहे तिथं खाली आम्ही इथं बसतो. बघा हे 2 पापड. हो का चिंच.
दादा चप्पल काढ. आता मजा येते मित्रांनो. येऊ काय एक सिस्टम फाडेंगे. ये 2 3 मी 4. चला चालू करा. अयो बाबू चिंच बघा चिंच. नंबर 1. कसं आहे? 1 नंबर आहे. कसं आहे रे? नंबर 1 ह्याचं तोंडच नाही का? अगं दुसरी येऊ लागली माझी. थांब एक फोटो खूप आंबा खाल्ला होता एकदम तिखट झर लागलाय. मित्रांनो लई मिरची टाकला. एवढी मिरची टाकली. एक टाकणार आहे मिरची फोडून दाबून टाकलाय. तर टेस्ट तरी असते. एक नंबर आपण झालाय. हालाकी त्याला किती मिरची टाकला. कसं आहे? कसं आहे? काय बोलच नाही खाता आलेलं बोलच नाही. येऊ का? तुला जागात मध्ये येऊ दे. अरे हा ना कुत्रा यू जरा पाणी आणा लाव. काकी बापरे. बघ बापरे. यू मी खाय ना ते खा बे. मित्रांनो पाणी घेऊन येतो. ते पाण्याने चालत तुझं पण मित्रांनो मी कशावर त्याकडे मधला आणणार बाबा. नक्की मधला आणणार पाणी. माट्यामधलं रे. ते मसाला लावून खाला. एक नंबर. ते सगळं खतम करतो मग तुम्हाला भेटतो. रुद्र गेला अभ्यास करून. तो विशाल बसला. हो का? त्यानं म्हणलं मी 4 वाजेपर्यंत बसणार आहोत. अजून 1 घंटा यायला सध्याला बसायचे आहे. माइंड कंट्रोल करणं लय मुश्किल आहे भाऊ. आणि रुद्र गेला त्याचा अभ्यास झालता. त्यानं अजून बसणार होता. मी म्हणलो त्यानं 12 आहे त्याने टी-शर्ट लावलं. त्यानं कितीला 6वीला आहे. त्यानं माइंड कंट्रोल करून आता 3 वाजेपर्यंत बसलाय भाऊ. आता 4 अजून 1 घंटा बसायचा ना. बसते ना पक्का. आमचा दादा बी अभ्यास करून आला. चला खाल्लो सगळं आम्ही. ते काय इमली खार आणि काय मीठ मिरचीला आंबा सगळं खाल्लं. जाऊ हॉटेलमध्ये नवीन कूलर आणल्यात नानानं वाऱ्यासाठी. सेटिंग बिटिंग चालू आहे आता. जुने कूलर बी लावले आहेत. नवीन एक आणल्यात ते लावून वेदा नवीन थाली स्टार्ट करणार होती. नवीन थाली. नवीन थाली स्टार्ट करणार. कोणती थाली. मला सकाळी म्हणत पिठलं रोटी दही वरण चटणी ठेचा गावरान सगळं गावरान कांदा लिंबू तू अजून आता विराट करणार. नानाचे हॉटेलचा एक यूट्यूब चॅनल बी खोलणार आहे. त्याच्यावर जे रोज व्हिडिओ येणार नाही. रोज हॉटेलचे एक व्हिडिओ येणार. त्याचे शॉर्ट येणार. ओके तर रुद्र तुझे किती राहिले रे? 12 13 14 15 आणि 16. फक्त मला 5 दिवसाचे पाडले होते. फक्त 5 दिवसाचे. बघा इथपर्यंत करत आला मी. बघा इथून ते पार. आता इथं संपणार मी. बघा 11 12 अजून यायचं तर माय कर शाळाचं होमवर्क. चला तुम्हाला भेटतो एक गेम खेळता क्रिकेट. मंडळी आता आम्ही बसलो इकडे बाहेर. बघा हॉटेलच्या बाहेरच्या साईडला इथं तुळशी आहे. पिल्याला घेऊन बसलो इथं. तर बघा काम चालू आहे. काम कूलरसाठी इथे स्टँड करले आहेत. कूलरसाठी तिथे कूलर
तिथे एक 3 कूलर झाले. स्टँड चालू आहे कूलरसाठी. पिंक शर्टमध्ये माझा मामा आहे, इकडे शिवम आहे काळ्या शर्टमध्ये, आणि इकडे हे कट करणारे ते मेकॅनिक आहेत. इथं बघा तुम्हाला दिसत होतं खाली एक कूलर आहे, नाना थांबल्या इकडे कूलर आहे, आणि बघा इकडे एक कूलर आहे. दिसलं का तुम्हाला? त्यासाठी स्टँड बनलेला आहे त्याचा. आमच्या किल्ल्यात बघत दिसतं. अर्धे स्टँड बंद झाल्यात. तिथे एक कूलर आहे, तिकडं मामा आहे का मामा चेकिंग करायला सगळं. आमचा मामा पिंक शर्टवाला आहे बघा हे, आणि हे कटिंग करणारे हे मामा आहे. आणि तिकडे एक थांबले बघा दुसऱ्या शर्टमध्ये शिवमच्या पुढच्या साईडला, त्याने लाईट बिल म्हणजे लाईट कनेक्शनवाले. आमचा मामा आहे का हे पिंक शर्टवाला आहे. दोन्ही शिवम आणि हे कटिंग करण्याच्या मध्ये थांबलेला. आज आमच्या मामाचा बड्डे आहे. तो काही आमचा मामा तुम्हाला दिसत असेल, बोर्ड करतो आता. तो काही आमचा मामा पिंक शर्टवाला आहे काही. आज थोडं स्टँड करून गेला तिकडं. आम्ही इथं बसवतो आता. इथं हो का मला इथं बसवतो आम्ही. इथं बसवतो ते आवाज दिला तर म्हणून आम्ही इकडे आला होता उठून. मंडळी आता आले ग्राउंडवर. आता मॅच चालू करू. अजून एक श्रेयश यायचं आहे, त्याने गेले घरी. त्यानं घरी आहे, झोपले. अजून थोड्या वेळानं पाठीतो म्हणल्यात आंटीनं, तिच्या मम्मीनं. त्यांना आता 5 वाजता येईल. तर आम्ही ह्याला डिफेन्स आहे ना, ह्याला बी डिफेन्स आहे ना, हे दोघे बी डिफेन्स प्रॅक्टिस करणार. डिफेन्स प्रॅक्टिस करायची, पण डिफेन्स करायचं बरं का. असं बी डिफेन्स ह्यांना प्रॅक्टिस करणार मी, प्रॅक्टिस करू घालणार मी. चलो मी करणार बाबा आले शेवटी मी आव. चलो चलते डिफेन्सचे 3 स्किल आहेत. काय डिफेन्सचे 3 स्किल आहेत. एक इथं, एक इथं, हां, आणि एक इथं उगा असतं. हां काय रे. हां बस असतं. काय लगा जरा बॅटवर दूर लागलं, जरा खाली दे. नाही उलटा आता बोललो असतो. तो कास चालू कास. हे असं नाही असत. शोभेचा पाच झाला तर तू नका तर
तिकडे लय दूर आहे तिकडे. तयार कर मॅडम, लॉट कर. हो सर. त्याच्या सगळ्या बाला डिफेंड कर, मारू नको. झाला झाला औषध मारू. हो, आपण किती आहे? बाल आला दोन. हो, आता मध्ये किती झालं? इकडं बॅट. इकडं बॅट. बॉलच्या पुढे जात होते बस. तुला किती बघ, किती बघ. एक खालचा झाला, ते वरचा झाला, हा ते पुढचा झाला, साईडचा झाला. ध्यान दे, ते पुढचा डेपो तिकडं माल चालला, वरी इकडल्या साईडला, इकडल्या साईडला खाली वरी हे पुढे ध्यान ठेव. एक खाली एक वरी तिन्ही साईडला. हा खाली म्हणजे खाली खाली डायरेक्शन मध्ये बॉल चालले त्या डायरेक्शन मध्ये बॉल सोडा. कट लागून आला की मग असं असते. त्यावर जरा वरी घेतला असतं तिथंच थांबला असतं खाली.
दिवशीच करत मागं थांबलो चुकलेलं. ए पिल्या सरक सरक थांब, ए बाबा थांब, पिल्या सरक. आमचे हां हे म्हणते आणू दे की. मला ह्याच्यात किती घर पिल्ले असतात माझ्या विचार. पिल्ले पिल्ले या पुत्रा नुसतं कबूतर जाते माझ्याजवळ बोलतो. इकडे जाणार तो. आता 5 बॉल लागतात. अबे आज धरला बे उलटी उलाली बे लागाली बे बेतला होते रुद्र काय काय गडबड का तुला. इथं बोट उलाले ते तर म्हणलं तर उलटी उलटीच लावलंय. मी का उलटा आहो का उलटाच खेळलो. हो असे खेळतो बस का. हो उलटी आहे. ही मस्त होता बॉल का नव्हता. याच बॉलला मी नाही, तुम्ही बॅट पुरा खाली घ्या या बॉलला डायरेक्ट. आता भेटूया तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. नाही हो भेटूया थोड्या वेळानं. केक सेरेमनी स्टार्टेड. ओवाळणी चालू आहे. मामाची केक कटिंग करते. आमचा मामा म्हणते सगळ्या पुढे कट करणार, आम्ही असं कट करतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू मामा. मामाला सगळ्या पुढे कट करणार. हॅपी बर्थडे टू यू. चार मित्रांनो केक कटिंग झाला. जसं की तुम्ही म्हटलं, तुम्हाला शक असेल, डाऊट असेल की आम्ही फक्त 4 लोक मध्ये जाऊन केकच का केलं कटिंग. ते का झालं तर तुम्हाला सांगतो ना. मामा का म्हणला, आणि मामा एवढ्या सगळ्या एवढ्या जन्मल्यापासून आतापासून तर पहिलेदा कट केला हे केक. पहिलेदाच कट केलं. मामा मला मी आतापासून कधीच केक कट केलं मला चांगलं वाटणं, सगळ्या पुढे कट करणं. मी काय लहान लेकरू नाही. आणि मामा आमचा केक बी नको मला. आता आम्ही कसं तरी कुणा आणलं मग मामा मला असंच देऊन टाका. असं कसं द्यायला तर मग आम्ही मामाला मध्ये बोललो, केक कटिंग करू घातलो त्याच्या हातानं. 4 लोकांना पण हे भाऊ हे फिलिंग असते ना, हेच लई मोठी असते. आता मामाला खुशी वाटली का नाही ती तर मामालाच माहित. एक तर माहीत आहे, जेव्हा मामा कट करला तर त्याला तेवढी थोडी ना थोडी खुशी होती. बरोबर की असं वाटते ना, कोण ना कोणी तर आहे कटिंग करायला. कोणी आपले चांगले दिवस आपल्यासोबत मनवायला चांगलं. म्हणून आम्ही केक आणायला बोलतो. आता आम्ही कशाला फोर्स करू.
मामा एवढं सगळं करतं आमच्यासाठी, आम्ही थोडं ना करा, आम्ही थोडं तर करायला पाहिजे की नाही. तेच तर आजचा ब्लॉग इथंच एंड होत आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये की एका नव्या सपोर्टसोबत आणि नव्या जोशसोबत. लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉग.